त्यांचा तपास त्यांच्यापाशी. एकदा जर बीड जिल्ह्यातल्या जनतेने तपास हातात घेतला मग सरकारला कळत. आमदार सुरेश दास यांनी मागणी केली की देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे. नाही, ते राजकारणाच्यात मला काही देणं घेणं नाही. पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या जहागीरदाराच्या अवलादीचा बाप आला तरी ते दबून नाही देणार. दबूच देणार कधीच नाही. शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय. जनता कशाला म्हणते, म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेनं मोर्चा काढलाय 28 डिसेंबरचा. आणि जनतेच्या वतीनं आहे तो बीड जिल्ह्यातल्या. त्यामुळं सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहतात आणि राहिलं पण पाहिजे. त्या कुटुंबावर वेळ आली ना, आपण सगळ्यांनी साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे. आणि सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा. राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्याला टाळलं असं एक चर्चा आहे. काय वाटतं? काय वाटेल तर गाडी नसन लागली त्या टायमाला, एसटी फेस्टी नसन.